जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. एस-एस-सी जी-डी सारखे सेम टू सेम ज्यामध्ये फोर्स असते CRPF, त्याची वेकन्सी या ठिकाणी आलेली आहे. CRPFची वेकन्सी ज्या ठिकाणी 9,000 प्लस जागा आपल्याला असणार आहेत. तरी भावांनो, ही जी वेकन्सी आहे ते स्टेट वाईज वेकन्सी आहे. आपल्या महाराष्ट्राला किती वेकन्सी आलेल्या आहेत मेल आणि फिमेलला, आणि महाराष्ट्रासाठी काय कॉम्पिटिशन असणार आहे, मागच्या वर्षी कुठल्या या ठिकाणी टॉपिकचा कटऑफ जो आहे, कुठली वेकन्सी या ठिकाणी खाली गेली होती आणि कुठल्या वेकन्सीचा सर्वात कमी आणि सर्वात जास्त कटऑफ मागच्या वर्षी गेलेला होता, ही सर्व काही भावांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि काही पोस्ट असे पण आहेत भावांनो जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ज्यामध्ये मुलं भेटायला नसल्यामुळे त्याची वेकन्सी सर्वात जास्त या ठिकाणी काढलेली आहे. आणि जागा पण महाराष्ट्राला सर्वात जास्त आणि चांगली जागा आहेत. तरी भावांनो, मग लगेच आपण स्टार्टिंग सुरुवात करूया. तुम्ही सर्वांनी बघितलं असाल की CRPF जो SSC GD मधून जी कॉन्स्टेबलची भरती होते ती SSC GD मधून होते, पण ट्रेड्समॅनची भरती, ड्रायव्हरची भरती ही आलेली आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन जी चालू होणार आहे तो 20 एप्रिलपासून ऑनलाईन चालू होणार आहे आणि 19 मे हे ऑनलाईन करण्याची लास्ट तारीख होणार आहे. भावांनो बघा, नवीन वर्ष चालू झालेलं आहे 1 एप्रिलपासून. तरी तुम्ही 1 एप्रिल 2026 पासूनचे डॉक्युमेंट तयार करा. ठीक आहे, ओबीसी असेल तुमचा 3 वर्ष जर ओबीसी काढलेला असेल तर चालून जाईल. ठीक आहे, 3 वर्षापर्यंत. EWS असेल ही सर्वांनी काढून टाका. ठीक आहे, आणि अभ्यास जो आहे सेम टू सेम GD होणार आहे. काही फरक या ठिकाणी पडणार नाही आहे. आणि तुम्हाला प्रवेशपत्र या ठिकाणी दिलेलं आहे की ही वेबसाईट आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि जी पेमेंट जी भेटणार आहे ते सेम टू सेम GD आणि सेम पेमेंट भेटणार आहे. आणि पुरुषांसाठी जर म्हणलं 9,175 जागा आहेत आणि महिलांसाठी जर म्हणलं फक्त 79 जागा आहेत. ठीक आहे, महाराष्ट्राच्या फिमेलसाठी जागा किती आणि पुरुषांसाठी जागा किती मी हे पण तुम्हाला सांगणार आहे. तरी बघू शकता की पुरुषांसाठी बघा तुम्ही की जे स्टेट वाईज या ठिकाणी जागा त्यांनी दिलेली आहे. तर बघा भावांनो, इथं आपलं महाराष्ट्र आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे महाराष्ट्र आहे पूर्ण आपलं. तर आपल्या महाराष्ट्राला टोटल जी जागा आहेत ते 680 पुरुषांसाठी जागा आहेत. ही खूप चांगली वेकन्सी आहे. ठीक आहे, यामध्ये अजून इन्क्रीज होऊ शकते, नाही होऊ शकते, काही नाही, पण 680 ही खूप मस्त जागा आहेत. आपल्याला काही यामध्ये टेन्शन नाही. 680 प्लस आपली SSC GD तर मग आहेच. ठीक आहे, आणि जे SSC GDचा सिलेबस आहे तो सेम टू सेम सिलेबस या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, 680 पुरुषांसाठी जागा आहेत. आणि महिलांसाठी जर जागा आपण विचार केला तर महिलांसाठी टोटल किती जागा आहेत, तर महिलांसाठी या ठिकाणी 8 जागा आहेत. म्हणजे 680 आणि ती 8 म्हणजे टोटल 688 जागा आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे होणार आहेत. आणि जर भावांनो तुम्ही या ठिकाणी ट्रेड टेस्टमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत का, सर्व ट्रेडला का सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत का, ते आपण मी सर्व काही या ठिकाणी बघणार आहे. आपण एज बघू. ठीक आहे, ड्रायव्हरची जी एज असणार आहे भावांनो, त्या ड्रायव्हरची एजला बघा या ठिकाणी दिनांक दिलेला आहे 21 ते 27 वर्ष असणाऱ्या ड्रायव्हरसाठी हेवी लायसन आपला या ठिकाणी पाहिजे असणार आहे. तो जन्मदिनांक 2/1/1999 ते 1/1/2005 या दरम्यान जर कोणाची डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही हेवी ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता फॉर्म. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी आणि 18 ते 25 एज होती. किती होती? 18 ते 25 एज होती. पर या वर्षी भावांनो 18 ते 23 केलेले आहे GD प्रमाणे फक्त. ठीक आहे, GD प्रमाणे 18 ते 23 या ठिकाणी वय केलेले आहे. तुम्ही बघू शकता याच ठिकाणी खूप मोठा म्हणजे ज्यांचा वय आता GD साठी निघून गेलेला आहे तरी त्यांना हा संधी हुकलेली आहे. ठीक आहे, 18 ते 23च केलेलं आहे. 18 ते 25 पाहिजे होतं, पण या ठिकाणी 18 ते 23 या ठिकाणी केलेलं आहे. 2 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2008 यामध्ये जर कोणाची डेट ऑफ बर्थ येत असेल तर त्यांनी आपली कास्टचे डॉक्युमेंट आतापासून काढून लगेच या ठिकाणी फॉर्मला अप्लाय करा. आणि जर तुम्ही OBC असाल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट भेटू शकते. म्हणजे 18 ते तुम्ही या ठिकाणी 26 पर्यंत बघू शकता. आणि मग जर तुम्ही ही असाल SC ST असाल तर 18 ते या ठिकाणी तुम्ही 28 पर्यंत या ठिकाणी बघू शकता भावांनो. आणि पुढे बघू भावांनो की तुम्हाला या ठिकाणी जी डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट या ठिकाणी बघा भावांनो की जी वेळेवरती तुम्ही या ठिकाणी काढून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे. SC असो, ST असो किंवा EWS असो किंवा OBC असो. ठीक आहे, SC ST OBC EWS
यांचा जो अंतिम जो तारीख असणार आहे 19/5/2026 याच्या आतले डॉक्युमेंट त्यांनी पाहिजे आहेत असा स्पष्ट लिहिलेला आहे. मी तुम्हाला सांगेन, जर तुमच्याकडे ओबीसी अजून नसेल तर तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट काढून घ्या बाबांनो, ठीक आहे. ईडब्ल्यूएस नसेल तर ईडब्ल्यूएस पण काढून घ्या, ठीक आहे. सेंट्रलचा ईडब्ल्यूएस, ओबीसी, SC ST या ठिकाणी लागत आहे. तर तुम्ही सर्व काही डॉक्युमेंट या तारखेच्या आजचं तुमचं 18 तारखेचं का होईना 18/5/2026 त्याचा पण चालेल भावानं. पण जर तुमचं 20-19चं पण राहिलं तर चालेल, पण जर 20 तारखेचा जर तुमचा डॉक्युमेंट आला तर कदाचित तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता, ठीक आहे. किंवा ओपनमध्ये तुमचं वय नाही बसत तर तुम्ही आउट पण होऊ शकता, ठीक आहे. तर त्यासाठी भावांनो तुम्ही सर्वजण क्लिअरमध्ये डॉक्युमेंट आपले काढून ठेवा, ठीक आहे. आणि बघू शकता की या ठिकाणी बघा चालकसाठी या ठिकाणी हेवी ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे आणि 10वी पास तुम्ही पाहिजे आहे. आणि मेकॅनिक मोटर वाहन या ठिकाणी बघा तुम्ही 10वी प्लस 12वी पास पाहिजे आणि या ठिकाणी ITI 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. आणि सगळे जी ट्रेड आहेत म्हणजे सगळे ट्रेड करता फक्त तुम्ही काय पाहिजे 10th पास पाहिजे आणि तुम्हाला या ठिकाणी तो त्याचा ज्ञान असायला पाहिजे. समजा तुम्ही रेग्युलरमध्ये फॉर्म भरत आहे तर रेग्युलर तुम्हाला वाचता आला पाहिजे. तुम्ही वॉशरमॅनमध्ये फॉर्म भरत आहे तर तुम्हाला कपडे जे धुतात ते सर्व काही ज्ञान या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे. तरी भावांनो तुम्ही आपल्या महाराष्ट्राला जे आहे ते कुठल्या या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण होणार नाही. तर बघू भावांनो जी आहेत वेकन्सी, जे बघा महाराष्ट्राला सर्वात कमी जी कट ऑफ गेल्या वर्षी जी गेलती ती गेलती भावांनो बिगुलरची कट ऑफ सर्वात कमी गेलती, ठीक आहे. बिगुलरला चांगली वेकन्सी पण आहे महाराष्ट्राला, ठीक आहे. तुम्हाला मी या PDF मध्ये तुम्ही सर्वजण बघितलं असाल बिगुलरची सर्वात कमी या ठिकाणी कट ऑफ गेलेली होती, वेकन्सी खाली पण गेलती, ठीक आहे. फक्त पासिंगवरती मुलं या ठिकाणी बिगुलरला झालेलं आहे. ड्रायव्हरला पण पासिंग आणि बिगुलरला झालेलं आहे. मी जे सांगेन बघा सफाई कर्मचारी आणि कुक ही 2 पोस्ट सोडून भावानो ज्यांचा म्हणजे अभ्यास थोडंफार असा स्कोर आहे की 50 ते 60 या रेंजमध्ये त्यांचा स्कोर येतो, ठीक आहे. 50-60 मार्कमध्ये त्यांचा स्कोर होतो. आणि सफाई कर्मचारी आणि कुक सोडून या ठिकाणी तुम्ही ज्यामध्ये ट्रेड टेस्ट होणार आहे अशा ट्रेड टेस्ट म्हणजे ज्या ठिकाणी वाजवून वगैरे दाखवावं लागेल त्या ठिकाणी तर ट्रेड टेस्ट इतरांपेक्षा वेगळं असणार आहे. म्हणजे जर थोडंसं हार्ड ट्रेड टेस्ट असणार आहे तर अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा. त्या ठिकाणी पेंटरला फॉर्म भरा, ठीक आहे. वॉशरमॅनला फॉर्म भरा. या ठिकाणी बार्बरला बी तुम्हाला जर येत असेल तर बार्बरला, पण कुक आणि सफाई कर्मचारी सोडून भावांनो या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण काय या ठिकाणी मी पण गेल्या वर्षी फॉर्म भरला होता सफाई कर्मचारीला, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला कशातच बोलवायला नाही त्यासाठी सांगतोय मी. आणि मार्क पण चांगले असून सुद्धा बोलवायला नाही. ह्या रेग्युलर आणि इकडे तिकडे जर फॉर्म राहिला असता तर आपण चिटकला असतो कुठं. तर मग हीच कारण आहेत की फॉर्म तुम्ही योग्य भरा. कारण तुम्ही जर 70+ तुम्ही या ठिकाणी मार्क घेचाल आणि एखादा मुलगा जर सपोज मानला 42 मार्क घेतलाय तो 42 वाला जर रेग्युलरमधनं सिलेक्शन होईल आणि तुम्ही कुक असल्यामुळे 70 मधनं तुम्ही घरीच राहाल तर मग त्या ठिकाणी तुमचा फॉर्म हा निवड चांगली करा. फक्त फॉर्म भरताना थोडंफार तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी बाहेर जाऊन वगैरे रेग्युलर शिका. काय शिकायचं ते शिका जे ट्रेडमध्ये आहेत. पण या ठिकाणी बार्बर शिका, काय शिका, पण तुम्हाला एका नोकरी हमखास भेटून जाईल भावानो. आणि ही जी आहे ते आपलं सर्वात आधी यामध्ये बघा भावानो सर्वात आधी एक्झाम का फिजिकल होणार आहे सर्वांना प्रश्न होते. तर ह्याचा सर्वात आधी बघा 5 किलोमीटर रनिंग होणार आहे, फिजिकल होणार आहे, फिजिकल सर्वात आधी. मग नंतर तुमचं या ठिकाणी टेस्ट होणार आहे, मग तुमचं या ठिकाणी एक्झाम होणार आहे, मग त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल होणार आहे. आणि महाराष्ट्रासाठी बघू आपण भावांनो 2 सेंटर या ठिकाणी आखण्यात आलेले आहेत. 2 सेंटर 17 आणि 18 नंबरचे. एक तर आहे नागपूर सेंटर आणि एक आहे तळेगाव सेंटर. त्या ठिकाणी बघा भावांनो या ठिकाणी फिजिकलमध्ये या ठिकाणी चीप बीप या ठिकाणी असला काही प्रकार होणार नाही GD वनी. कारण GDची भरती वेगळी असते आणि ही ट्रेडमॅनची भरती याला चीप बीप काय नाही. तुम्हाला टायमिंग लावून त्या ठिकाणी एका ठिकाणी तुम्ही मागच्या वर्षीचे म्हणजे आज 1-2 वर्षा मागचे SSC GDचे ग्राउंड दिले असताल त्या पद्धतीने या ठिकाणी ग्राउंड होणार आहेत. चीप वगैरे काही लागणार नाही आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 किलोमीटर सोडणार आहेत, त्या ठिकाणी मुलं घेणार आहेत. म्हणजे 5 किलोमीटरचा या ठिकाणी काही अंदाजा राहणार नाही. पण त्यामध्ये पण एक अट आहे भावांनो की 5 किलोमीटर बघा कुणाकुणाला राहणार आहे. बघा या ठिकाणी बघा 5 किलोमीटर सर्वजण द्यायचा नाही आहे, ठीक आहे. 5 किलोमीटरमध्ये बी बघा भावांनो जे शिपाई चालक, शिपाई मोटर मेकॅनिक वाहन, शिपाई माली, पेंटरला, बडईला आणि ब्रॅस बँडला आणि पाईप बँडला, मोची
दर्जी आणि शिपाई बिगुलर या पोस्टला तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 5 किलोमीटरची रनिंग आहे 24 मिनिटात, ठीक आहे. आणि महिला जर भरत असेल 8.5 मिनिटामध्ये 1600 मीटर या ठिकाणी पळायचं आहे, ठीक आहे. आणि जर ह्याच्या अतिरिक्त जर तुम्ही रसोई म्हणजे कुक आणि जलवाहक आणि शिपाई नई हेअर ड्रेसर, शिपाई धोबी आणि धोबीचे महिला आणि शिपाई कर्मचारी यांना जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 1600 मीटर 10 मिनिटांमध्ये मारायचा, तो की आरामशीर होऊन जाईल. आणि 12 मिनिटांमध्ये 1600 मीटर मारायचा महिलांसाठी,